नमस्कार, मी भीमराव लोणारे. IBM TV9 न्यूज आणि नॅशनल मीडिया न्यूज मध्ये मी आपलं स्वागत करीत आहे. यावेळी मी वाडी परिसरामध्ये आहे आणि वाडी परिसरामध्ये काय समस्या आहेत ते मी जे वाडी नगर परिषदेचे विरोधी पक्ष नेते आहेत राजेश जंगलेजी, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. सर, जय भीम. सर, जय भीम, नमबुद्धा, जय शिवराय. आमच्या क्षेत्रामध्ये आंबेडकर नगर आणि वाडी शहरमध्ये ज्या पद्धतीने जी सुरुवात होत आहे ती सुरुवात नेमकी बरोबर होत नाही. म्हणजे ज्या पद्धतीने स्वच्छता पाहिजे, ज्या पद्धतीनं शहराचा विकास पाहिजे त्या पद्धतीने शहराचा विकास होत नाही. या वाडी नगर परिषदे अंतर्गत कुठकुठल्या वसाहती येतात आणि कुठे कुठे काय काय समस्या आहे? आमच्या वाडी शहरामध्ये एकूण 13 प्रभाग आहेत. त्या 13 प्रभागामध्ये काही क्षेत्र लेआउट भागाचं आहे, त्याच्यामध्ये काही झुडपी जंगल म्हणजे आमच्या वस्ती आहेत, लोकसंख्या लोकांची वस्ती आहे. त्या क्षेत्रामध्ये त्या शहरामध्ये लेआउटमध्ये आणि बाकीच्या वस्तीमध्ये सारखा प्रॉब्लेम आहे. म्हणजे स्वच्छता नाही, बरोबर पिण्याचं पाणी नाही. आणि आता सध्याच जे गटारीचं योजना जे चालू आहे त्याच्यामध्ये तर आमच्या लोकांचं एवढं नुकसान झालं की नवीन रोड फोडण्यात आले आणि ज्या पद्धतीनं ज्यांचं ते गटाराचं जे काम चालू आहे ज्या पद्धतीनं सुंदर काम व्हायचं आहे ते सुंदर काम होत नाही. आणि पूर्ण आम्ही जे कामं केलेली आहेत आमच्या नगर परिषदमध्ये, जे आधी चांगले रस्ते होते, चांगलं नाल्या होत्या, सर्व फोडून चांगल्या ठिकाणच्या जे स्वच्छ सुंदर जे ठिकाण होतं त्यांना खराब करण्याचं काम गटारातल्या योजनेमुळे झालेलं आहे. इथे म्हणजे जे गटारीची लाईन आहे आणि जलवाहिनी म्हणजे पाण्याची लाईन ती कुठेतरी समांतर केलेली आहे का? नाही, आतापर्यंत त्यांचं 70% काम झालं आहे. नाही, माझा तो प्रश्न नाही आहे. गटारीची लाईन आणि जलवाहिनी म्हणजे पाण्याची लाईन ही समांतर गेलेली आहे का? म्हणजे जवळून जिथे नळाला घाण पाण्याच्या सप्लाय होत असेल. 100% साहेब, तुम्हाला जी माहिती मिळाली, गटाराची लाईन आणि पाण्याची लाईन या लोकांनी एवढी जवळून घेतलेली आहे की भविष्यामध्ये पिण्याच्या पाण्यामध्ये गटाराचं पाणी येऊ शकते. त्याच विषयावर आम्ही मागील आता जी झालेली मीटिंग त्याच्यामध्ये आम्ही त्यांचा विरोध केला की त्यांनी जे काम केलं ते बरोबर काम केलेलं नाही, त्याच्यावर आम्ही विरोध केलेला आहे. वाडी नगर परिषदेअंतर्गत स्लम परिसर किती आहे? आमच्या क्षेत्रामध्ये 60 ते 70 हजार लोक इथे रहिवासी आहेत, मतदार आहेत. त्याचमध्ये आमच्या आंबेडकर नगरामध्ये 15,000 लोक अशा ठिकाणी आहेत ज्या ठिकाणी बरोबर जागा नाही, साफसुथरं जागा नाही, पिण्याचं सुंदर स्वच्छ पाणी नाही. तोच ठिकाण टेकडीवाडी आहे. आमचा एक शिवाजीनगर म्हणून एरिया आहे, तिथे अशीच परिस्थिती आहे. तर गोरगरिबी क्षेत्र म्हणजे आमच्यासारखे गोरगरीब कार्यकर्ता लोक ह्या पद्धतीने राहतात की आता पाणी सुरू झाल्यानंतर सुद्धा स्वच्छता आहे नाही, अशी परिस्थिती आहे. वार्ड क्रमांक 12 आहे, प्रभाग 12 रमाबाई चौक, मी इथे राहतो, तो एरिया आहे. भीमनगरी म्हणतात ते, आंबेडकर नगर. आंबेडकर नगर. तुमच्या या आंबेडकर नगरमध्ये मी बघितलं की कॉलेज महाविद्यालय आहे, तिथे शाळा आहे. त्या शाळेला लागूनच डम्पिंग यार्ड आहे, कचरा टाकतात. त्या जे विद्यार्थी तिथून जातात, शिक्षक तिथून जातात, पालक तिथून जातात, त्यांच्या आरोग्याला ते घातक आहे. यासाठी तुम्ही विरोधी पक्ष नेते आहात, काय उपाययोजना वगैरे केल्या का? 100% साहेब, तुम्हाला जी माहिती आली ते बरोबर आहे. मी त्या दिवशी मागच्या महिन्यामध्ये तिथे जाऊन सर्वे केल्यानंतर मला स्वतः असं वाटलं की मी तू पैदल जात होतो आणि नेहमी माझा येणं जाणं राहते. त्या एक विद्यार्थिनीचा स्वतः त्या वासामुळे तिला स्वतः चक्कर आला, तिच्या आईने सुद्धा तिला दवाखान्यात घेऊन गेली. अशी परिस्थिती त्या क्षेत्रामध्ये आहे. काही विद्यार्थ्यांनी तर तिथलं ॲडमिशन सुद्धा वापस घेतलेलं आहे. वारंवार नगर परिषदचे नगराध्यक्ष त्यांना सुद्धा माहिती आहे या विषयावर, कारण की अतिरिक्तच ते 2005 ते शासनामध्ये आहेत. ते अध्यक्षपद भोगवलं, उपाध्यक्षपद भोगवल्यानंतरही आज ते जे खदान आहे ते विझवण्याचा प्रयत्न माती किंवा गिट्टी किंवा गोटे टाकून केली पाहिजे, पण पूर्ण क्षेत्रातला वाडी शहराचा कचरा तिथे आणून टाकतात त्या खदानीमध्ये. हे खदान बुजवण्याची प्रतिक्रिया मला वाटत नाही. त्याच्यामुळे ते दूषित पाणी झालं आणि तिथे गंभीर आरोग्याचं नुकसान आमच्या विद्यार्थ्याचं होत आहे. आता पावसाळा आहे आणि विद्यार्थी तिथून ये जा करतात, त्यांच्या आरोग्यासाठी किती घातक आहे. कारण डासांचा प्रादुर्भाव आणि बिमारीचं धन झालेलं आहे.
जे खदान म्हणताय तुम्ही? आमच्या परवाच्या ज्या मीटिंग झाली आहेत त्याच्यामध्ये मी सविस्तर अध्यक्ष परवानगीचा विषय जेव्हा होता त्यामध्ये त्यांना मी बोललो आहे की JNC कॉलेजमध्ये JNC कॉलेज विश्वनाथ बाबा हायस्कूलचे जे विद्यार्थी तिथून जातात त्यांना हा प्रॉब्लेम होत आहे, खूप घाण वास येत आहे, त्यांची प्रकृती खराब होत आहे आणि त्यांची ॲडमिशनसुद्धा ते वापस घेत आहे. ती मी त्यांना अध्यक्ष महोदय यांना माहिती दिलेली आहे. पण शासनामध्ये जे बसलेले आहेत आमचं काम आहे जनतेचं ज्या ठिकाणी चांगलं होईल त्या ठिकाणचं आम्हाला चांगलं काम, पण ज्या ठिकाणी जनतेचं काम होत नाही तिथे विरोध करण्याचं काम हे विरोधी पक्षाचे नेताच आहे. आम्ही जे पक्ष आमच्याकडे जे पद आहे आम्ही ते बरोबर जनतेच्या हितासाठी करून राहिलेलं आहे. आता किती महिने झाले तुम्ही नगरसेवक झाले तर आणि विरोधी पक्ष नेता झाले तर? मी सर आता 4 महिने झालेले आहे. मी इलेक्शन लढलो, जिंकलो आणि विरोधी पक्ष नेता म्हणून माझी जी कामगिरी आहे ती मी जनतेचं जे सामान्य जनतेचे जे छोटे मोठे प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्स ते सॉल्व्ह करण्याचा आम्ही परिपूर्ण प्रयत्न करतो. काय निधी वगैरे आला? तर आता निधीचा विषय आहे की मागच्या वर्षी जे 25-26ची जी निधी आहे त्याचं काम उर्वरित होईल, ते काम काही चालू आहे आणि यावेळेस अण्णाभाऊ साठे याची निधी आलेली आहे. त्याच समस्यावर याच्यावरती मीटिंग होती आणि त्याच्यामध्ये आम्हाला कामाची यादी त्यांनी सांगितली आहे. काम सर किती आलेले आहे अण्णाभाऊ साठेची? अण्णाभाऊ साठेची निधी मला वाटते 10 करोड रुपयाची निधी आहे. ते टप्प्याटप्प्याने 10 करोड रुपयाची निधी या वाडी शहराला भेटणार. किती प्रभाग आहेत म्हणाले? आमच्या याच्यामध्ये 13 प्रभाग आहेत. अण्णाभाऊ साठे दलित योजना म्हणजे ज्या ठिकाणी दलित वस्ती आहे त्या ठिकाणी सर्व जास्त निधी प्राप्त करण्यात येते, तर त्याचा फायदा परिपूर्ण आम्ही आमच्या क्षेत्रामध्ये हा निधीचं जास्तीत जास्त निधी आमच्या क्षेत्रात आली पाहिजे म्हणून आम्ही चांगलं काम करणार. इथे बघितलं की वाडीमध्ये रस्त्यावर ट्रक उभे राहतात, अपघात होतात, काही कंट्रोल नाही नगर परिषद वाडीचं, अशी परिस्थिती बघायला मिळते. बरोबर. तुम्ही यासाठी विरोधी पक्ष म्हणून काय भूमिका निभवाल? तुम्हाला सांगतो साहेब, आता आमच्या समितीतर्फे आम्ही माननीय ट्रॅफिक उपायुक्त यांना सुद्धा पत्र दिलेलं आहे. ते पत्र माझ्याकडे आहे. नगर परिषदचे ज्या ठिकाणी जिथं आम्हाला वाटते विरोधी पक्षांना की ज्या ठिकाणी जनसामान्य लोकांना प्रॉब्लेम आहे ते आम्ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला. पण हे सर्वात जास्त काम अगर करायचं असेल तर माननीय अध्यक्ष आणि प्रशासन ह्या लोकांनी आम्हाला विश्वासात घेऊन, जनतेला विश्वासात घेऊन जे आज जी जागा लोकांना गरीब लोकांना ते उठून राहिले, जे रोज मजुरी करणारे, पण जे मोठे मोठे ट्रान्सपोर्टर आहे, मोठे मोठे गोडाऊन्सवाले आहे, ज्यांच्याकडे 10-10, 12-12 गाड्या आहेत, त्यांच्या दिवसभर गाड्या रोडवर उभ्या राहतात पण त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. मला असं वाटते की आमच्या गरीब लोकांवर अन्याय होत आहे आणि मोठे लोकांना ते लोक समर्थन करतात असं मला वाटतं. तुम्ही एक आरोप केलेला आहे की नगराध्यक्ष आणि प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे म्हणून. मला याच्यासाठी असं वाटते की गेल्या 15 ते 20 वर्षापासून आमच्या वाडी शहरातले नगराध्यक्ष माननीय नरेश भाऊ चरडे आहेत आणि माझ्यापेक्षा खूप अनुभव आहे त्यांना. तर त्यावेळेस जी त्यांच्याकडे सत्ता होती त्यावेळेस जरी त्यांनी नियोजन केलं असतं आदरणीय अध्यक्ष मोदयांनी, तर आज हे मला असं वाटतं की मी नगरसेवक, मला लोकांनी बोललं नसतं किंवा आज नगराध्यक्षांची वाहवाही झाली असती आणि आमच्या आंबेडकर नगरातलं आमच्या वाडी शहराचं नाव चांगल्या महाराष्ट्रामध्ये पहिल्या नंबरवर आलं असतं असं मला वाटतं. वाडी ही स्मार्ट सिटी बनावी, तुम्ही विरोधी पक्ष म्हणून नगराध्यक्षाला काय संदेश द्याल? माननीय नगराध्यक्षाला मी एक संदेश देईल की सर्वप्रथम आमच्या बाजारपेठसाठी जागा अवेलेबल करून द्यावं, जेणेकरून आमचे जे गोरगरीब लोक जे रोडवर बसून 100-200 रुपये कमवतात त्या अतिक्रमणामुळे आज त्यांचं पोटमारा होत आहे. तर आज महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष महोदय BJPची सरकार आहे, सेंट्रल लेवलमध्ये सरकार आहे आणि आमच्या नागपूर क्षेत्रामध्ये असलेले मुख्यमंत्री, पालकमंत्री, आमच्या केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब इथे आहेत आणि त्यांच्याबरोबर चांगले संबंध अध्यक्ष महोदय बरोबर आहेत. तर मला असं वाटते की लवकरात लवकर आम्हाला बसस्टॉपसाठी मोठी जागा हवी, बाजारपेठसाठी मोठी जागा हवी, एक वाडी शहरामध्ये चांगला मॉल आम्हाला पाहिजे जे नगर परिषदतर्फे झाला पाहिजे, ज्यात त्या नगर परिषदला तिथून प्रॉफिट तरी कुठेतरी होईल, बाजारपेठचं तरी प्रॉफिट कुठेतरी होईल. तर मी विनंती करीन अध्यक्ष महोदय यांना की आमच्या क्षेत्रामध्ये हे 2-3 कामं लवकर झाले तर खूप चांगलं. स्मार्ट वाडी बनायला, स्मार्ट वाडी बनेल आणि त्याचं सहकार्य पूर्ण श्रेय हे अध्यक्ष महोदयाला गेलं पाहिजे. आम्ही त्यांच्या पाठीशी
वाडी नगर परिषदेच्या ज्या वसाहतीमध्ये समस्या आहेत या संदर्भात आम्ही नगराध्यक्ष वाडी नगर परिषदेचे जे नगराध्यक्ष आहेत नरेश चढे सर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. सर, एकूणच आम्ही आज वाडी नगर परिषदेच्या जो परिसर आहे त्याची पाहणी केली. अनेक वसाहतीमध्ये पावसाचं पाणी शिरलेलं आहे, कुठे गटारीचं पाणी आहे आणि शाळालगत डम्पिंग यार्ड दिसलं. मला काय सांगाल तुम्ही? नाही, पावसाळी नाल्याच्या संदर्भाने येणाऱ्या पावसाळा लक्षात घेता आम्ही सर्वांनी नाले सफाई असेल, अंतर्गत ड्रेनेज असेल, या सर्वांची साफसफाईचा कार्यक्रम मागील महिन्याभरापासून या ठिकाणी सुरू आहे. नव्याने या शहरामध्ये भूमिगत गटार योजना सुरू आहे आणि जवळपास 85% काम त्या भुयारी गटार योजनेचं झालेलं आहे. जो काही भागामध्ये जिथं पाणी साचतं आहे तिथे खोलगट भाग असल्यामुळे नैसर्गिकरित्या त्या ठिकाणी पाणी जात नसल्यामुळे तर त्यामुळे काही ठिकाणी 1-2 ठिकाणी अडचणी आहेत. त्यातनं सुद्धा मार्ग काढण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. काही ठिकाणी पंपिंगद्वारे सुद्धा पाणी काढण्याचा प्रयत्न करतो आहे आणि बहुतांश भागामध्ये जवळपास पाणी हे याचं पाण्याची निकासी होते. काही ठिकाणी जास्त प्रमाणात पाणी आलं तर एक वेळा तो पाणी जर नाल्याचं जी क्षमता आहे त्यानुसार बाजूचा जो छोटा नाला असतो तो थांबतो. त्यामुळे काही वेळ त्याला त्या पाण्याला द्यावं लागते आणि एक वेळा नाल्यातलं पाणी उतरलं बाकी सगळं पाणी कमी होतं. पण हे प्रमाण फार कमी ठिकाणी आहे. तरी पण नाले सफाईचा जो परिणाम मी बघतोय तर मागच्या काळापेक्षा आजच्या स्थितीमध्ये वाढीची परिस्थिती चांगली. राहिला विषय की कचऱ्याची जे विल्हेवाट करतो आहे तर जे आपण कॉलेजजवळ तुम्ही म्हणाला तर हा खदानीचा भाग होता. त्यामध्ये ग्रामपंचायत काळापासून आपण त्या ठिकाणी कचरा संकलित करत होतो. त्या ठिकाणी त्याच्यावरती प्रक्रिया जे काही करायचं करत होतो. परंतु वाडीची जेव्हा आम्ही बघतोय की वाडीमध्ये वस्तीपासून दूर आपल्याला जेव्हा डम्पिंग घेऊन जायचं किंवा कचऱ्याचं जे काही आपण वर्गीकरण असेल, प्रक्रिया असेल, या सर्व गोष्टी करता जागेची आमच्याकडे कमतरता आणि आम्ही शासनाला मागणी केली आहे की कमीत कमी वाडीपासून 1 ते 5 ते 10 किलोमीटरच्या अंतरावरती आम्हाला जागा उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून हा जो मागील अनेक वर्षापासून हा त्रास आम्हाला सहन करावा लागतो आमच्या नागरिकांना संपर्क. निश्चितपणानं येणाऱ्या काळामध्ये शासन आम्हाला वाडी नगर परिषदेला या कचऱ्याच्या संदर्भामध्ये प्रक्रिया राबवण्यासाठी, वर्गीकरण करण्यासाठी, डम्पिंग करण्यासाठी शासन आम्हाला जागा उपलब्ध करून ही आम्हाला अपेक्षा आहे. कुठे जागा हवी तुम्हाला? म्हणजे वाडी परिसरात पाहिजे की इतर कुठल्या भागामध्ये तुम्हाला जागा? वाडी परिसरात संपूर्णपणे नागरीकरण झालेलं आहे. वाडीमध्ये कुठेही जागा शिल्लक नाही. वाडीची जर आपण पूर्व पार्श्वभूमी बघितली तर वाडीमध्ये येणारी जागा काही ऑर्डर फॅक्टरीच्या अधिग्रहणामध्ये गेली. त्यामुळे काही भाग ऑर्डन्स फॅक्टरीकडे आहे, काही भागामध्ये MIDC इंडस्ट्री आल्यामुळे काही भाग त्यामध्ये गेले. तसेच या ठिकाणी जवाहरलाल रिसर्च सेंटर त्यामध्ये सुद्धा वाडीची फार मोठ्या प्रमाणामध्ये जागा तिथं गेल्यामुळे या ठिकाणी शासकीय जागा त्या राहिलेल्या नाहीत. या ठिकाणी संपूर्ण नागरीकरण झाल्यामुळे इथे कुठेही जागा नाही. आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की शासनाने शहराचा म्हणजे कमीत कमी आम्हाला सोयीचं होईल 5-10 किलोमीटरच्या अंतरावरती कोणतीही शासकीय जागा जर उपलब्ध करून दिली तर हा आमचा प्रश्न निघालेला आहे. शाळा आहे, डम्पिंग यार्ड, कॉलेजेस आहेत, तिथून जेव्हा विद्यार्थी जातात आणि पालक आपल्या मुलांना घेऊन जातो तर त्यांना खूप त्रास होतो. आरोग्याला घातक असा तो परिसर झालेला आहे. शाळेच्या लगतच म्हणजे घाणीचं साम्राज्य आहे. नाही, आम्ही त्या ठिकाणी यापेक्षाही परिस्थिती फार वाईट होती. परंतु मागच्या काळामध्ये आम्ही त्या ठिकाणी रस्त्यांचं जाडं रस्ते वगैरे सिमेंट रस्ते करणं, त्या परिसर सफाई करणं आणि याला कसं कमीत कमी करता येईल याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. तिथलं शिफ्टिंग आम्ही डेली करतो आहे. त्या ठिकाणी लोकांना किंवा विद्यार्थ्यांना आपला कमीत कमी त्रास व्हावा हा आमचा प्रयत्न राहतो. नाही, पण त्रास होतच आहे. नाही, होतो आहे हे मान्य आहे मला, परंतु ज्या प्रमाणामध्ये अगोदर व्हायचा त्याला कुठंतरी आम्ही कमी करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. राहिलेला त्राससुद्धा हा संपूर्ण तिथला तो त्रास, कारण की विद्यार्थ्यांसोबत त्या भागामध्ये राहणारे जे 1-2 किलोमीटरच्या परिसरामध्ये लोक राहतात त्यांना सुद्धा त्या कचऱ्यापासून किंवा त्या डम्पिंगपासून थोडंसं मुक्तता मिळावी याकडे तर आमचे जे काही शासना स्तरावर प्रयत्न चालू आहे त्याला निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये यश लागेल. किती लोकसंख्या असेल या वाडीची आणि किती वसाहती आहे तिथे? जवळपास या ठिकाणी 60,000 मतदारसंख्या आहे. जवळपास एक 70-80 हजार लोकसंख्या या ठिकाणची अंदाजे असायला निश्चितपणे आहे. आणि
एक मोठा परिसर म्हणजे जवळपास सर्व नागरिकांचा झाल्यामुळे तुम्हाला कुठेच खुली जागा दिसणार नाही. आणि एक वाडीच्या विषयामध्ये असं झालं की जवळपास 89 पासनं हे नागपूर सुधारणाच्या अधीनस्थ असल्यामुळे या ठिकाणी ज्या वेळेस ग्रामपंचायत होती त्यांना बांधकामाचे अधिकार नव्हते आणि त्यामुळे या ठिकाणी एक तर NIT या ठिकाणी परवानगी देत नव्हते किंवा लोक ज्यांनी या ठिकाणी भूखंड विक्री केले किंवा अभिन्यास किंवा लेआउट्स टाकले त्या लोकांनी त्या NITकडे परवानगी न घेता त्या ठिकाणी स्वतःच पांढऱ्या रेषामोजणी या ठिकाणी भूखंड विकण्यात आले आणि या भागातले MIDCमध्ये काम करणार असेल गोरगरीब जनता असेल यांनी ते भूखंड त्यांनी घेतले आणि त्या ठिकाणी त्यांनी आपले घरं निर्माण केले आणि त्यामुळे हा संपूर्ण भाग अविकसित राहिला, अविकसित लेआउट्स म्हणून त्यांनी राहिला. आणि त्यामुळे ज्या ठिकाणी रिझर्वेशन असायला पाहिजे, ज्या ठिकाणी बगीच्यांची जागा मोकळी असायला पाहिजे, लँड असायला पाहिजे, त्या जागा फार कमी प्रमाणामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला दिसतात आहे. त्यामुळे आमची या ठिकाणी अडचण आहे आणि म्हणून जेव्हा केव्हा या नगर परिषदेचा विस्तार होईल म्हणजे एखादी नवीन ग्रामपंचायत असेल काही असेल जेव्हा आम्ही विस्तार करू तर निश्चितपणानं तिथल्या जागेचा उपयोग या नगर परिषद या शहराकरिता निश्चित होईल. वाडीमध्ये ट्रान्सपोर्ट हब जास्त आहे, ट्रक रस्त्यांवर उभे राहतात, त्यामुळे अपघात सुद्धा होतो. नाही, या संदर्भामध्ये आता वाडीचं ट्रान्सपोर्ट कमी होत चाललेलं आहे. आता जे मोठे ट्रान्सपोर्ट होते या ठिकाणावर शिफ्ट होऊन ते कडगावला असेल, लाव्याला असेल आणि वडगाव या बाजूने गेले. आता जे काही छोटे गोडाऊन्स आहे ते सुद्धा हळूहळू या ठिकाणी ट्रान्सपोर्ट होते आहे आणि निवासी क्षेत्र या ठिकाणी वाढते आहे. राहिला विषय की या ठिकाणी अपघाताची संख्या कमी करण्याचा प्रयत्न निश्चित मागच्या काळामध्ये झाले. आमचे आमदार समीर मेघे यांच्या माध्यमातून एक उड्डाणपूल त्यातनं या अमरावती महामार्गात ज्या काही अपघात व्हायचे एक उड्डाणपूल झाल्यामुळे इथलं वाहतूक कुठेतरी कमी झालं आणि त्यामुळे ॲक्सिडेंटचं प्रमाण फार कमी प्रमाणात झालेलं आहे. वाडी नगर परिषदेअंतर्गत शुद्ध पाण्याचा पुरवठा व्हायला हवा, परंतु काही परिसरामध्ये गढूळ पाणी येत आहे. गटर लाईन आणि पाण्याची लाईन ही समांतर गेलेली आहे आणि कुठे जीर्ण झालेली आहे. यावर तुमचं काय मत? कारण शेवटी नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे. नाही, या ठिकाणी गटार योजना नव्हती. आता नव्याने आपण जी गटार योजना करतोय ज्याचं काम 85% झालेलं आहे आणि त्यामुळे येणाऱ्या 4-6 महिन्यामध्ये जे काय आपण म्हणताय का बाई या ठिकाणी गटार योजना या गावामध्ये अगोदर नाही, नव्याने जी होते ती पहिली गटार नव्यानेच सुरू आहे. तर हे कुठेही कारण की नव्याने काम असल्यामुळे त्याला सुरुवात व्हायची आहे म्हणून आज आपण हे म्हणू शकत नाही की पिण्याच्या म्हणजे नळाला का घाण पाणी येत आहे. हा, नळाचं घाण पाण्याच्या संदर्भामध्ये आम्ही वारंवार महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या ठिकाणी जे आम्हाला पाणी पुरवते आहे किंवा डिस्ट्रीब्युशन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे आहे. आम्ही वारंवार म्हणाल का नागरिकांना जे काही गढूळ पाणी या ठिकाणी पिण्यास मिळते आहे तर त्या संदर्भात त्यांनी आपल्या काही अडचणी सांगितल्या की हा जो प्लांट आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा जो जुना ट्रीटमेंट प्लांट आहे या ठिकाणच्या मशिनऱ्या जवळपास याला 60 वर्षाचा कालावधी झाला, त्यामुळे ते जीर्ण झालेलं आहे, कालबाह्य झाले. जेव्हा आमच्या लक्षात आल्यानंतर आमच्या समीर मेघेच्या माध्यमातून आपण त्या मशिनरीकरिता म्हणजे जीवन प्राधिकरणाचा प्रॉब्लेम जीवन प्राधिकरणाचा प्रॉब्लेम तर डिस्ट्रीब्युशन त्यांच्याकडे आहे, त्यांच्याकडनं आपण पाणी घेतो किंवा काही भागामध्ये त्यांचं डिस्ट्रीब्युशन आहे. आणि म्हणून जेव्हा आमच्या लक्षात आलं का त्यांचं म्हणणं आहे की मशिनरी आपण जुन्या झालेल्या कालबाह्य झालेल्या ती प्रक्रिया होत नाही म्हणून आमदार समीर मेघे यांच्या माध्यमात 2 कोटी रुपये शासनापर्यंत त्यांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला उपलब्ध करून दिलं. येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणच्या मशिनरी बदलतील आणि त्यातनं या पाण्याच्या क्वालिटीमध्ये सुधार होईल. अद्यापही म्हणजे त्या मशिनरी जीवन प्राधिकरणाने बदललेल्या नाही. तुम्हाला आता येऊन 4 महिने झाले, नगराध्यक्ष झाले. या अगोदरी तुमचीच सत्ता होती. या अगोदर या ठिकाणी प्रशासकीय राजवट होती आणि ही जी समस्या आहे जेव्हा आपण प्रशासनामध्ये होतो तेव्हा आपल्या लक्षात येतं कुठं काय कमतरता वरवर गावामध्ये माहीत होतं. परंतु यामधल्या अडचणी काय जेव्हा आम्ही निवडून आल्यानंतर या 3-4 महिन्यामध्ये जेव्हा निवडून आल्यानंतर जेव्हा प्रत्यक्ष लक्ष यामध्ये घातल्यानंतर लक्षात असं आलं की त्यांच्या ज्या अडचणी या मशिनरी बदलण्यासाठी लागणारा निधी असेल किंवा अन्य गोष्टी असेल याकरिता जोपर्यंत शासनाला निधी प्राप्त होणार आहे आणि त्यामुळे आपण त्वरित म्हणजे याच्यावरती कारवाई करून पहिलं काम आम्ही हेच केलं की या शहरासाठी जे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण 2 कोटी रुपये लागते
ते आपण उपलब्ध करून दिले आणि ते त्यांना उपलब्ध झाले. आता त्याची टेंडर प्रोसेस असेल, प्रक्रिया असेल, या सर्व गोष्टी 4 ते 6 महिन्याचा कालावधी लागतो आणि निश्चितपणानं येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी स्वच्छ आणि शुद्ध पाणी सर्वांना मिळेल. विरोधकांना सोबत घेऊनच तुम्ही विकास कामं करतात का? नाही, मी असं मानणारा व्यक्ती आहे की हे आमचं शहर, आमचं गाव होतं, आज शहर झालं आहे आणि निवडणुकीपुरत राजकारण असायला पाहिजे. गावातलं जे आपण समाजकारण करतो, राजकारण करतो, विकासाच्या गोष्टी करतात, तर विरोध हा शब्द येताच कारण विरोधक म्हणून मी कधी कोणाला संबोधत नाही. सर्व मिळून जनतेने या लोकशाहीवर विश्वास करून आपल्याला निवडून दिलं आणि मग प्रत्येकाचं कर्तव्य या गावाच्या विकासामध्ये सर्वांचा सहभाग असावा या मताचा मी आहे. आणि म्हणून आम्ही विरोधक म्हणणार नाही, दुसऱ्या गटाचे जे आमचे सहकारी आहेत त्यांना सर्वांना सोबत घेऊन आम्ही इथचं प्लॅनिंग करतो, नियोजन करतो आणि विकास हा सामोर घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. नरेश चढे सर हे जे आहेत वाडी नगर परिषदेचे नगराध्यक्ष आहेत. विरोधक म्हणून मी संबोधित नाही. आम्ही सर्व लोकशाही पद्धतीने निवडून आलेलो आहोत आणि लोकशाही पद्धतीने आम्ही जनतेने आम्हाला निवडून दिलेले आहेत. आम्ही जनतेच्या समस्या विरोधकांना सोबत घेऊनच प्रामाणिकपणे जनतेच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करीत असतो असे नरेश चढे सरांनी सांगितलेलं आहे. आणि जेव्हापासनं ते नगराध्यक्ष झालेले आहेत अनेक समस्या त्यांनी सोडविलेल्या आहेत आणि पुन्हाही ज्या पाण्याची समस्या असेल, गटारीची समस्या असेल, ड्रेनेज लाईनची समस्या असेल ते सुद्धा ते सोडविण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहेत. एकूणच सांगायचं म्हणजे वाडी शहराला सुंदर आणि स्वच्छ बनविण्याचा मानस नरेश चढे जे नगराध्यक्ष आहेत त्यांनी केलेला आहे. आपण बघत राहा IBM TV 9 न्यूज, नॅशनल मीडिया न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका. धन्यवाद, नमस्कार.